नाही, संघर्षाची म्हणता येणार नाही, की आता एक आमचे जवळपास भाजपचे 37 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आणि सर्वसामान्य लोकांचा असा विचार आहे, की सत्ता सत्ता असल्या ज्या शासनाकडे आहे, तिकडे त्या लोकांकडे जर डेव्हलपमेंट करायची असेल, तर ती नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिली पाहिजे. शहरात अशी चर्चा आहे की कामं झाली नाही, कामं झाली नाही. अशी तुमच्या काळात कोणती कोणती कामं झाली प्रमुख? सर्वात महत्त्वाचं काम जे अर्धवट राहिलेली पाणी पुरवठ्याची योजना आहे, ती पूर्ण करण्याचं काम. या शहरामध्ये जवळपास 450 किलोमीटर पाईपलाईन, 15-16 टाक्या बांधायचं काम, अर्धवट राहिलेल्या टाक्याचं काम, फिल्टर प्लांट करून जलदरीचं पाणी आणण्याचं काम आणि लोकांना पाणी देण्याचं काम प्रायोरिटीनं ह्या काम महत्त्वाचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर आता अशोकराज चव्हाण साहेब ज्यावेळेस बांधकाम मंत्री होते, आम्ही महापालिकेचे रस्ते सगळे BNC मध्ये रन केले, स्टेट हायवे केले, MDR केले आणि तिथं काही फंड्स आपण या ठिकाणी आणले, जे आता रस्ते चालू आहेत, त्या योजनेमधून ते चालू आहेत. मग परभणीच्या जनतेने तुम्हाला यावेळेस तुमच्या हातात महापालिका का द्यावी? आता मागच्या काळामध्ये सुद्धा आपण जे शौचालय बांधले, जवळपास 68 शौचालय बांधले, हे म्हणजे मोठ्या संख्येने जे काम झाले, त्या रस्त्याचे काम झाले. आता हा रस्ता कोणता, बँकेच्या समोरचा रस्ता, हा कोणाच्या काळात झाला? हे आमच्या काळात झालेला आहे. आणि त्याबरोबर जे महापुरुषाच्या पुतळ्याचे संदर्भातले जागा आहेत, त्याचे सुशोभीकरण आहे, नवीन पुतळे बसवण्याचं काम आहे, नवीन अहिल्याबाई होळकर, श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला जागा देण्याचं काम, हे आमच्या काळात झालेलं आहे ना. आणि आता आता भविष्यामध्ये जर आपल्याला परभणीचा आणखी विकास करायचा असेल, तर जवळपास अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, वाढीव पाणी पुरवठा आहे, याचा 30% जो हिस्सा आहे, तो आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्याला मागितलेला आहे, की महापालिका देऊ शकत नाही, तर आपण शासनावर देण्यात यावं. मुख्यमंत्र्यांनी तेही आश्वासन दिलेलं आहे, की महापालिका आपण ताब्यात आणली तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये काही गोष्टी आम्ही या ठिकाणी केल्या. पालकमंत्री आपल्या मेघना बोर्डीकर आहेत, त्यांच्याकडे खातं आहे अंडरग्राऊंड केबलिंगच्या संदर्भातलं, MSCBच्या. बऱ्याचशा लोकांना वर तार आहेत, घरावर हाय टेन्शन तारा आहेत. लाईट गेल्यानंतर बऱ्याच वेळेस लाईट येत नाही, पाणी हवामान असल्यानंतर. तर या गोष्टीचा सुद्धा आता अंडरग्राऊंड केबलिंगचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत आणि मेघना दिदीला दिलेले आहेत. असे अनेक काम आहेत, रिंग रोड आहेत, हायवे आहेत, हे पुष्कळ काम होण्यासारखे आहेत. नटराज रंगीच्या दुरुस्तीचं असेल, नवीन नाट्यगृहाला परत निधी पडलेला आहे, त्याला पूर्ण निधी देण्याचं काम असेल, हे सरकार आम्ही आल्यानंतर करणार आहेत. अल्पसंख्याक समाजाने भाजपला मतदान करावं यासाठी तुम्ही काय सांगणार? का भाजपच्या समविचारिक पक्षांना मतदान करावं, विकासासाठी करावं, काय करायचं तुमचं काय मत आहे? आमच्या 37 उमेदवारांमध्ये त्याच्यात 3-4 मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याकांचे उमेदवार आहेत. आणि मागच्या तुम्ही नगरपालिकेमध्ये बघितलं असेल, की जवळपास जिंतूरमध्ये काही आणि शेलूमध्ये जवळपास 7 ते 8 उमेदवार या ठिकाणी मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याकांचे निवडून आले आहेत भाजपच्या चिन्हावर. असं काही नाही की सर्व पक्षाला घेऊनच चालण्याचं काम आहे, सर्व धर्माला घेऊन चालण्याचं काम आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम राहील. जर आपण पाहिलं तर राजधानी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही युतीमध्ये वरी आघाडीवर आहेत. परभणी महापालिकेत तुम्हाला काय वाटतंय, निवडणुकीच्या दोघात युती होईल का? आता तर सध्या तर आम्ही वेगवेगळे निवडणूक लढवतो ना. आता तो वरचा श्रेष्ठीचा प्रश्न आहे, मग आमच्या हातात नाही आहे. परंतु आम्ही जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गरज पडली तर घेताल का युतीमध्ये, युती करताल का? ती आता त्यांची लाईन सध्या काय माहिती. सध्या तर महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये ते वेगळे लढतात महाराष्ट्रामध्ये. सध्या भाजप आणि सेना एकत्रित पुष्कळ ठिकाणी लढते आणि आता पुढे काय निर्णय घेते ते श्रेष्ठीच्या हातात आहे. मग पक्षात असे दोन जिल्ह्या सत्तेतले दोन पक्ष झालेत, एक राष्ट्रवादी, एकदा राष्ट्रवादी व भाजप. तर मतदारांनी राष्ट्रवादीलाही मत द्यायला त्यांचं मत आहे, पण सत्तेत तेही राहणार आहेत, त्यांची पालिका ते सत्तेत जाणार आहेत. मग भाजपला लोकांनी का मतदान करावं? भाजप सध्या जे काही निवडणूक महाराष्ट्रामध्ये होते, भाजप म्हणजे तुम्ही मुंबई महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड, जेवढ्या काही महापालिका आहेत, युती कोणाची झालेली आहे? भाजप आणि सेनेची झालेली आहे. सेनेची आणि भाजपची युती होऊ शकते आणि भविष्यामध्ये एकत्रित आहेत, सगळे पक्ष आहेत, वेगळे नाही असं नाही. परंतु हा समाज टोटली याच्यामध्ये जर विचार केला तर हा पूर्णपणे
भविष्यामध्ये. परंतु आमचा प्रयत्न असा राहील की भाजपचीच या ठिकाणी आली पाहिजे. भाजपचे मुख्यमंत्री आहेत. केंद्रात सत्ता ही भाजपची आहे, राज्यात सत्ता ही भाजपची आहे आणि म्हणून परभणी महापालिका सुद्धा भाजपची असली पाहिजे, हाचा आमचा दृष्टिकोन आहे. सगळं बॅलन्स घेऊन चालतात तुम्ही जर पालिका तुमच्या हातात दिल्यावर. घेऊन चालू ना, मागे घेऊन चालू, आता घेऊन चालू. आणि असं एक वाटतं का सर, की महापालिकेत जे तुम्ही म्हणाले केंद्रात राज्यात युती आहे शिंदे सेनेची, परभणीत युती का होऊ शकली नाही सर? काय अडचणी आल्या तर होऊ शकले नाही, परंतु भविष्यात होऊ शकते.